वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। दीनानाथ गुरु महाराज की जय। हरिनाथ महाराज की जय। श्री गुरु प्रेमामृत ग्रंथ अथ परमात्मने नमः। त्रयोदशो अध्याय। घृत संपले पूर्ण परिवाती सओलेपण सेवक बावरा दृश्य देखुण मने विचित्र काय हे। ओम दीनानाथ गुरु माऊले। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्रीमत् सद्गुरु दीनानाथ गुरवे नमः। प्रेमी जनो येथोनी पुढेण अंतरी ठेवूनी प्रेम गाढे श्रवण करावे एवढेण दान द्यावे सेवक। गंगाबाई सेवकाची भगिनी 16 सोमवार व्रत केले म्हणून उद्यापनासी माई लागुनी प्रेमा धरे पाचारे। नाताज्ञेनुसार माईने मुखेड ग्रामी केले गमन बाईची भावना देखील कसून कैशेरती ते ऐका। सोमवार उद्यापनाच्या दिवशी माई राहिल्या उपवासी मने प्रसाद घेणे आहे त्याशी सायंकाळी आवश्यकी। अभिषेक पूजा झाल्या सायंकाळी भजनाशी भोजनाशी जमली सकळ मंडळी। परिमार्ग प्रतीक्षा तयवेळीन ब्राह्मणाची करती पै पाठोदे ग्रामावन स्वासिनी ब्राह्मण येणार म्हणून करती मार्ग प्रतीक्षण। सांजवात लाविता माईने रुदन बालका परी आरंभिले मने सुधा लागली बहुवसन प्राण होतो कासाविस। गंगू भोजन घालावे द्यासन आता धीरण धरवेची। माईचे रुदन ऐकून चकित झाले सकल जण गंगाबाईने पात्र घेऊन वाढू लागे लगबगे। बाईची भतृभगिनी सीताबाईन म्हणे सोमवार व्रत कठीण बाई ब्राह्मण भोजना बैसल्या पायीन ताटवाडी माईसी। बाई म्हणे नंदने प्रतीन माई जेवल्या शिवाशी तृप्ती। आईसा दृढ भाव माझ्या चित्तीन संधेमुळे ना आणावा। माईचा शिवरूप मानून म्हणे आजी करावे भोजन। माईने ग्रासमुखी घालता ब्राह्मण येऊन उभे राईने। श्री गुरुदेवे पुढील भविष्यार्थ जाणून भावना देखील सुधा मिसे करून परिनिसंध्य चित्त ठेवून मोद चित्ता श्री स्वामीच्या। पुढे वारीशी जाणे म्हणून भिक्षा गेली कोपरगावी जाऊन कोऱ्हाळे जन्मभूमी नमुन निघाले गाणगापुरासी। अग्निरती बैसोनी प्रवास करताना संकट ओढवले औचिता। प्रकर ज्वरे श्री माईस व्यापिता सेवक बावरा अंतरे। माईच्या ध्याशी वृद्धत्व थोरण त्यात भरला प्रखर ज्वर। तेने विगलित झाले शरण नुगडे नेत्र शांतपणे। श्री गुरुदेवे शौकासी दिधले बळन प्रवासी सांभाळी जणू ताने बाळ। स्नानवान पंद सकळन तेने सेवक चिंता तुरांतरी। गाणगा गुरुग्रामी दातन माईच्या त्यावस्थावस्था। नुगडी नेत्रन बोले वार्ता शंकित मन सकलांचे। स्नान पूजादी नित्यनेम सारुण सेवक बैसला हट्ट धरुण। म्हणे श्री गुरुदेव बोलल्या विन फलहार न करे जगी। सेवकाचा निर्धार देखून तिसऱ्या प्रहरी नेत्र उघडवण। माई प्रेमे बोले वचन तुम्ही फलाहार केला की। सेवकाशी आनंद धारण म्हणे तुम्ही फलाहार पाहिजे केला। तेने संतोष चित्ताला न फलाहार करिता आनंदे। माईने समाधानास्तव दोन ग्रासन आर घेतला सावकाश। सेवके निधहस्ते श्री गुरुसन ग्रास घाले पिल्लापरे। सेवक विनवी श्री गुरुसन शरीर भोग भोगणे आपणास। परिवचन बोलता आम्हासन धैर्य वाटे अंतरी। तुम्ही मौनेची किल्या शयन शिरण धरी धीरण धरी जांत करण
बोलत असावे आपण भय नसेच भोगाचे. तय पासून अंगी प्रखर ज्वरण परिसेवकासी बोले मधुरोत्तर. तेने सेवकाचे प्रफुलांतर सेवा करी आनंदे. बेटीज आल्या कोणी जनन माई बोलोनी करी समाधान. क्षण एक वैसे उठोन तेने समाधान सकलासी. पुनरपी करी शयन नेत्र लाहोनी चालवी चिंतन. सेवक मने गेल्या सकल जन आईशे स्वस्थ शयन का. माई म्हणे सकल जन येती बोलाया कारण. तयाचे करावया समाधान सुमुखे बोलणे प्राप्त की. तुम्ही आचरिता सेवा धर्म म्हणून तुम्हा तेची काम. इतर जना कास्या श्रम व्यर्थ सेवा धर्माचे. सेवक म्हणे श्री गुरुशी ज्वरण सोडी जापणासी. तेने तर्क कुतर्क मानशी नाना परे उद्भवते. श्री स्वामी रायास पुसून करावे आमचे समाधान. किती दिवस भोग दारुण ऐसा भोगणे आहे की. माई बोले सेवका प्रति स्नान करोनी मध्यरात्री. ओलत्याने देवा पुरती ध्यान करीत बैसवा. श्री स्वामी राजदया घनन करीतील तुझे समाधान. सेवके श्री गुरु आज्ञा मानून ध्यान करो बैसला. एकाग्र चित्त झालेने सेवके दृश्य देखिले. जळत निरंजन भलेन परिघृत नसेची तिळ भरे. घृत संपले पूर्ण परिवाती सहोले पण. सेवका बावरा दृश्य देखुन म्हणे विचित्र काय हे. सेवक उठोनी लगबगे श्री माई प्रति विनय सांगे. म्हणे हा दृश्याचा अर्थ नुमगे सांगा तुम्हीच श्री गुरुराया. संपले निरांजनीचे घृतन परी ओले पणी जळेवात. तेने मन शंकित विपेतार्थ दिसत असे. ऐकोनी सेवकाचे वचन माईने स्तब्धते धरवले मौन. परिसेवकाशी न पडे चैन पुन्हा पुन्हा पुसत असे. म्हणे श्री गुरुदेवा तुम्ही धरिले मौन गुडार्थ आला मस्सी कळून. तुमचे आयुष्य संपले म्हणून आयुष्य दृश्य मल दावेले. माई म्हणे तुझे सत्यवचन घृत संपले परिवाती सवले पण. तेने दीप जळे ते जयमान ज्योत असे अद्यापी. ज्योतीचे ओलेपण टिकेल अनेक काही दिन. देहाची आयु मर्यादा अजून 10 वर्ष उरले असे. सेवकाचे कोमल मन धक्का लाभसेल तया लागून. मनोनी माईने ऐसे वचन बोलोनी धैर्य धले. माईने 10 वर्ष सांगितले परी ते 10 मास होते भले. ते पुढे अनुभवाले 10 मासांती सेवका. श्री गुरुकृपे हाटला ज्वरण पर्याशक्तपणे व्यापिले शरीर. मुखी घास घ्यावया लवकर अशक्य झाले माईसी. माईचे शरीर संगोपन श्री गुरुदेव करती सेवकरा पेरुण. तेने सेवकाशी बहु समाधान उल्लासे सेवा करीत असे. प्रांतविधी स्नान पानादी भोजन सेवक गाली स्वास्ते करुण. श्री माई जणू लहान बाल भाऊन जीवे भावे सेवा करी. ते सेवा सुख आठवितन परमानंद दाटे चित्ता. परिसवेची योग आठवतन बहुक्लेश होती अंतरी. अंतरीची कालवा कालवण जाणाया पाहिजे अनुभव. समशिलाविन जाणीव कैची कोणा होईल. श्रोते होता विषयांतर रोष कराल दिनावर. म्हणून चित्ताशी आवरण घालून प्रेमे विनवितो. गयाबाई सोलापूर करण गायकवाड चित्रकार. म्हणे माईचे छायाचित्र सुंदरन काढीन सोलापुरी आलिया. पुढे श्री स्वामी आज्ञा घेऊन केले सोलापुरी गमन. तेथे 2 मास राहून प्रेमी जना सुखविले. प्रतिवर्षी सोडिता गाणगापुरण माईस नावरे योग दुःखाचा गैवर. परी वर्षी समाधानी अंतर निरोप घेता श्री स्वामीचा. परिसेवकाशी नावरे गैवरण माई बोले मधुरोत्तर. श्री स्वामी आस्था बरोबरण कष्टी व्हावे काजय. सोलापुरी गेल्या दुसरे दिन माई बोले सेवका लागुणी. छायाचित्र घ्यावे काढून तुझी इच्छा पुरवावया. गयाबाईची भेटी घेऊन सांगितले वर्तमान. उदयक प्रांतकाली येऊन कार्य करू ठरविले. निशी माझी माईच्या नैनी कडू येऊन वाहे पाणी.
देणे माई क्षणोक्षणी नेत्र लावणी घेत असे. सेवकाशी लागली चिंतन नेत्र मिठिले छायाचित्र घेता. सेवक म्हणे श्री सद्गुरुनाथन कैचे काय करावे. माई म्हणे सेवका तन विनय पुसावे. श्री स्वामीनाथ तुझी श्री स्वामीची समन्वयतन कार्यकारिणी हे धुनिया. सेवके विनविता श्री स्वामीशी दृष्टांती उतरले सेवकाशी. तये समय आम्हासीन पाचारावे बातुवा. श्री शुभराय मठी प्रांतकालीन माईस वैसविले औदुंबरातळे. छायाचित्र घेता नेत्र कमळीन अश्रू हाती माईच्या. सेवक कर्पूर ज्योती लावून प्रार्थले श्री स्वामी सध्यावून. तुमचे छायाचित्र कृपा करून तुमचे तुम्हीच काढावे. सेवके निधहस्ते नेत्र पुसले छायाचित्र व्यवस्थित उमटले. पुनरपी नाही पासरले नेत्र माईचे पाहो. छायाचित्राची नवलाईन विस्मय करो गयाबाई. म्हणे वृद्धपणे कैचे काही उत्तम म्हटले चित्र हे. अचंबा गयाबाईच्या मणीन झाला छायाचित्र देखोणी. परे श्री स्वामी रायाची गौप्य करणीन काय जाणे विचारे. सेवक म्हणे गयाबाईने ही श्री स्वामी कृपेची नवलाई. श्री स्वामी आणि विठामैन भेद चिन्हुरला से मुळी. चित्रासमयी मज बोलावी नाहीसे बोलले श्री स्वामी राजमाई. समय बोलविता ही नवलाईन करुणी दाविली श्री स्वामींनी. ज्याचे त्याने चित्र काढिले न ते कैचे जाईल विटले. परी गौप्यच राखिले नाम्हा अध्यनापासोणी. श्री स्वामीचे कौतुक ऐकून न गैवरले गयाबाईचे मन. म्हणे मज सेवा लाभ देऊन धन्य केले श्री स्वामींनी. आईसे दोघांचे भाषण ऐकती सकल प्रेमीण. म्हणती सेवकाचे मन सुखावावया ही स्वामी लीला. छायाचित्र बिघडल्या सेवक चित्त दुखवेल वाया. म्हणून श्री स्वामी राया दावेत लीला विग्रह. छायाचित्राचे वर्णन पुढील अध्याय घ्या ऐकून. काका छायाचित्र मढून आणतील प्रेम भावने. इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमद सद्गुरु दिनाना संमत. छायाचित्र लाभ वर्णन नाम त्रिशुवाध्याय घोडा. श्रीमद सद्गुरु दिनानाथार्पण नमस्तु. हरिनाथार्पण नमस्तु.